नमस्कार. कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. आज अत्यंत महत्त्वाच्या एका विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. वेळोवेळी पडणारा पाऊस आणि त्यामुळे राज्यामध्ये उद्भवलेली परिस्थिती आणि खास करून त्याला सामोरा जाणारा शेतकरी बांधव हा सध्या चारी बाजूला चर्चेचा विषय आहे. आणि मग त्या ओघाने अर्थातच सरकार काय मदत देतं, काय मदत देत नाही किंवा त्याच्यावरती भरपूर चर्चा वगैरे केल्या जातात. पण ह्या सगळ्याला पुरून उरून हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ह्या सगळ्याला पुरून उरून एक शेतकरी बांधव जिद्दीने उभा राहतो आणि आपल्या शेतामध्ये खऱ्या अर्थाने मळा फुलवतो. हाच आजचा आपला चर्चेचा विषय आहे. कृषी क्षेत्रातील अभिनव उपक्रम, उल्लेखनीय कार्य आणि या भागामध्ये या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत जगन्नाथ तायडे, तालुका औरंगापूर, जिल्हा औरंगाबाद इथून आलेले आहेत. प्रगतशील शेतकरी आहेत. सह्याद्री कृषीरत्न पुरस्कार प्राप्त आहे. अत्यंत प्रतिष्ठेचा असा हा पुरस्कार त्यांना मिळालाय. त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे, पण त्याआधी त्यांच्या कार्याचा आपण आढावा घेऊया. औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगपूर हे जगन्नाथ गंगाराम तायडे यांचं मूळ गाव. 15 वर्षांपूर्वी दुष्काळाला कंटाळून पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी शहराची वाट धरली होती. मात्र काळ्या आईचा विचार त्यांना चैन पडू देईना. शेतीच करायची असा निर्धार करून वर्षभरातच जगन्नाथ तायडे औरंगपूरला परतले. पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी शासकीय योजनेचा लाभ घेऊन आपल्या जमिनीत 56 गुंठ्यात शेततळं तयार केलं. तळ्यातील पाण्यावर तायडेंची शेती बहरू लागली. जगन्नाथ तायडेंनी आपल्या जमिनीत मोसंबी, डाळिंबाच्या बागा उभ्या केल्या. तायडे तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर शेतात शेडनेट उभी करून त्यांनी मिरची, टोमॅटोचं पीक घ्यायला सुरुवात केली. आपल्या शेतजमिनीत सातत्यानं नवीन प्रयोग करणाऱ्या जगन्नाथ तायडेंना आजवर प्रयोगशील शेतकरी, वसंतराव नाईक स्मृती कृषी सन्मान, श्रेष्ठ किसान पुरस्कार, कृषीभूषण पुरस्कार आदी सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे. आता त्यांचे दोन्ही मुलगे आणि संपूर्ण कुटुंब तायडेंना शेती व्यवसायात मदत करत असतात. मी आता कार्यक्रमाची सुरुवात करताना असं म्हटलं की ही जी काही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्भवलेली आहे, अत्यंत बिकट अशी परिस्थिती आहे आणि खास करून मराठवाड्यामध्ये त्याचं जे प्रमाण आहे ते तर खूपच विदारक आहे. तुम्ही मराठवाड्यातले शेतकरी आहात, प्रगतशील शेतकरी आहात, तुम्हाला अत्यंत प्रतिष्ठा असा सह्याद्रीचा कृषीरत्न पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. काय अशी शेती केलीत, कोणती पिकं घेतली या परिस्थितीवरती मात करून ज्यासाठी तुम्हाला हा पुरस्कार मिळाला? मी 1975 पासून शेतीत उतरलो आणि शेतीमध्ये पाणी आणि पीक हे समीकरण होतं. पण त्यावेळेस विहिरीला 21 फुटावर पाणी लागायचं आणि दरवर्षी विहीर खोदता खोदता 10-10 परस विहिरी झाल्या आणि पुढचा असा वेळ आला की आता विहिरीत पाणी राहणार नाही. आणि मी ही परिस्थिती ओळखली की सगळे बाजूचे शेतकरी आता मोडून पडले आणि मी सुद्धा मोडून पडणार आणि शेतीतून सोडून दुसरा काहीतरी व्यवसाय करावा लागणार हे ओळखलं. पण महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या शिवार फेरीमध्ये मी जे गेलो तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मी शेततळ्याचा प्रयोग पाहिला आणि मला मार्ग सापडला की आपण शेतीमध्ये पाणी साठवून ठेवून आणि त्या साठवलेल्या पाण्यावर एक नियंत्रित शेती करू शकतो आणि थोड्या क्षेत्रात उत्पन्न काढू शकतो. हे मी घेरलं आणि ते माझ्या शेतात मी उतरण्याचा प्रयत्न केला आणि ते मी प्रत्यक्ष आज माझ्या शेतामध्ये उतरवलं की पाणी, खत आणि शेती आणि त्याला आधुनिकतेची जोड, हे 3 गोष्टी 4 गोष्टी मी शेतात राबवल्या तर आज दुष्काळात संदेश देऊ शकतो शेतकऱ्याला की दुष्काळात पण शेती करता येते. हा प्रयोग मी माझ्या शेतात आज शेतकऱ्याला पाहण्यासाठी प्रत्यक्ष एक मॉडेल शोरूममध्ये उभा करून ठेवलं आहे. अगदी अगदी खरी गोष्ट आहे. तुम्ही म्हणालात की मी मगाशी म्हणून म्हटलं की ही जिद्द तुमच्यामध्ये जी आली ना, अर्थात त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. कारण जे शिबिर त्यांनी ठेवलं होतं सोलापुरामध्ये, तिथे दादा तुम्ही गेलात, त्या शिबिरामध्ये सहभागी झालात, तिकडे मार्गदर्शन तुम्हाला मिळालं आणि त्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष हा उपक्रम राबवलात. मला सांगा, कोणकोणती पिकं तुम्ही घेतलीत, किती एकरामध्ये आपली शेती आहे? माझी शेती पहिली 14 एकर होती आणि आता मी 20 एकर शेती केली. अरे वा. हां, म्हणजे शेतीवरच सगळं कुटुंब चालवून आणि विकास करून आणि शेती विकत घेतली. आता माझ्याकडे 20 एकर शेती आहे. 20 एकर शेतीमध्ये मी सध्या एक 4 एकरवरती माझा आता शेडनेट उभा आहे आणि 2 एकरची डाळिंबाची बाग आहे आणि बाकी क्षेत्रामध्ये कॉटन, मका, बाजरी हे सिजनेबली खरीप आणि रब्बी पिकं पाऊस असला तर कापूस सुद्धा तुम्ही लावलेला आहे. बरं, आता आपण बोलत असताना उल्लेख केला शेरनेट हाऊसचा. हे शेरनेट हाऊस म्हणजे नेमकं काय?
आज शेती शेतकऱ्याची कमी कमी होत चालली. हा कमी कमी होत चालल्यामुळं शेतीचं उत्पन्न घटत चाललं. बर तर उत्पन्न घटल्यामुळं शेतकऱ्याला थोड्या शेतीमध्ये जे पारंपरिक पिकं घेऊन पुरत नाही. हा. त्याच्यासाठी शेडनेट सारखा जर प्रयोग केला तर 10 गुंठ्यात आपण चांगल्या प्रकारे भाजीपाल्यासारखे शिमला मिरची, टोमॅटो, काकडी अशी पिकं घेऊ शकतो. हा हा आणि त्याच्यातून कमी पाण्यात कमी क्षेत्रात चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊन आणि आपल्या कुटुंबाला आपण स्थैर्य देऊ शकतो. तर त्याच्यासाठी ही शेडनेटची शेती की जी नियंत्रित शेती. अच्छा, नियंत्रित शेती म्हणजे हा. अगदी त्याचा शब्दशः अर्थ शोधायचा झाला की हा. शेडनेटची शेती म्हणजे काय, तर नियंत्रित शेती. नियंत्रित शेती. म्हणजे कशी करायची सांगा. नियंत्रित शेती म्हणजे आपण पहिलं मी लाकडावरती स्ट्रक्चर तयार करत होतो बरं. शेडनेटचं, पण त्याचा प्रॉब्लेम आहे याचा वाऱ्यानं यानं मोडायचं. हा, पण हा. आता महाराष्ट्र शासन आपल्याला एक शेतकऱ्यासाठी 1 एकरपर्यंत शेडनेट हाऊस देते. बरं. ते शेडनेट हाऊस म्हणजे अँगलचं स्ट्रक्चर तयार करायचं आणि त्याच्यावरती शेडनेट फिट करून घ्यायची. बरं. शेडनेट सगळ्या बाजून दाबून घ्यायची, त्याला एक चांगलं गेट तयार करायचं आणि आतली जमीन एक चांगली निचरा होणारी, पाण्याचा निचरा होणारी आणि लाल तांबडी शेती अशी जमीन निवडायची आणि त्याच्यामध्ये हिरवळीचे खतं, सेंद्रिय खतं बरं. यांचा पुरेपूर वापर करून जमीन भुसभुशीत करून त्याच्यामध्ये आपल्या पिकानुसार जसं कारल्यासाठी कमी साईजचा बेड करावा लागतो, मिरचीसाठी 3.5 फुटाचा बेड करावा लागतो, अशा पिकाच्या अनुसाराने आपल्याला त्याच्यात बेड तयार करावं अरे वा. लागतं. बरं. आणि त्या साईजचे बेड तयार करून त्याच्यावरती आपण ठिबक आथरून घ्यायचं हं. आणि ठिबक आथरल्यानंतर आपल्याला तणाच्या नियंत्रणासाठी आणि पाण्याच्या म्हणजे जास्त बाष्पी होऊन याच्यासाठी आपल्याला मल्चिंगचा वापर करावा लागतो. बरं. त्याच्यावरती मल्चिंग करून घ्यायचं आणि मल्चिंगला आपल्याला पिकानुसार मल्चिंगवरती त्याला छिद्र पाडून घ्यायची मल्चिंगला. आणि आपल्याला कोणतं पीक घ्यायचं, जर काकडी घ्यायची असली तर सरळ पद्धतीने लावावं लागते, मिरची अच्छा. घ्यायची असली तर आपल्याला झिगझॅग पद्धतीनं 2 लाईन करावं लागत्या, वॉटरमेलन जर घ्यायचं असलं तर 1च रो करावं लागतं. अशा त्याच्या शेडनेटमध्ये अलग अलग पिकाच्या अलग अलग पद्धती आहे. पद्धती. हा, एकच पद्धतीनं ते करता येत नाही, पण जमीन मात्र एकच पद्धतीची पाहिजे की जी पाणी निचरा होणारी सुपीक जमीन आणि त्याच्यात पाणी न साचणारी जमीन शेडनेटसाठी योग्य आहे. असं म्हटलं तर हरकत हो. नाही. तुम्ही आता बोलत असताना सहज असं म्हणालात की शेडनेट हाऊस तयार करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाची मदत झाली. ही मदत कोणत्या स्वरूपातली असते आणि काय नेमकी असते? शासनाची मदत, मार्गदर्शन आणि जे शेडनेटसाठी लागणारं स्ट्रक्चर, हा पाईप, त्याला लागणारं शेडनेट, ठिबकसाठी याच्यासाठी शासन आपल्याला अनुदान करते, अनुदान देते. हं. अच्छा, बरं. ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी पिकं येतात किंवा जी पिकं तुम्ही घेतात, तर तुमच्या शेतावरती अशी कुठली नेमकी पिकं तुम्ही घेता? मी माझ्या शेतावर शिमला मिरची, टोमॅटो, अच्छा. काकडी, टरबूज, बर असे विविध प्रकारचे पिकं. मला ज्या वेळेस जसे जसे मार्केटमध्ये पिकाला भाव मिळतो मी अगोदरच येतो की कोणत्या वेळेस कोणत्या वा. पिकाला भाव मिळेल म्हणून बरं. की लोक लावते म्हणून आपण पीक नाही लावायचं. पण पिकाचं समीकरण असं असतं भाजीपाल्याचं की जे सगळं बाहेर करत असले त्यावेळेस आपण शेडनेटमध्ये नाही करायचं, कारण बाहेर कोणी काही करत नाही त्यावेळेस आपण शेडनेटमध्ये करायचं. मला सांगा की त्याच्या पुढे म्हणजे आता ही पिकं आपण घेतली की त्याच्या पुढची प्रोसिजर काय असते, काय पुढे आपल्याला काय करावं लागतं? पिकाची लागवड व्यवस्थित करून हा. पिकाला चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करून त्याची वाढ करणं, त्याच्यानंतर पिकाची वाढ झाल्यानंतर त्याला बांधणी करणं, स्टिकिंग करणं. स्टिकिंग करणं. हा. बर बर म्हणजे पीक वाढल्यानंतर ते पडू नये हा. त्याच्यासाठी त्याला आधार देणं. हा. तर ह्या स्टिकिंगची भूमिका त्याच्यामध्ये काय असते? स्टिकिंगची भूमिका म्हणजे पिकाला आधार देणं. हो, पीक पण ती सरसकट आहे का की प्रत्येकाची नाही, वेगळी नाही. असेल? प्रत्येक पिकाला अलग प्रकारे स्टिकिंग द्यावं म्हणजे लागतं. कसं? जर आपण कारलं लावलं हा. तर कारल्याची आपण सिंगल बेडवरती सिंगल लागवड करतो बर. आणि सिंगल लागवड केल्यानंतर आपण त्याला एक प्रकारची एक जाळी लावतो वायरची, अच्छा. जेणेकरून त्याची जी वेल निघते हा. ती वेल प्रत्येक ठिकाणी धरून आणि त्याचा आधार घेऊन त्याचा त्या आधार जाळीवर मिळतो. ते बरोबर, थांबतात. बरोबर. मिरच्यासाठी आपण याचा बांबूचा आधार देतो. बांबूचा आधार देऊन त्याला बांधणी करून पहिली बांधणी करायची, नंतर थोडी वाढ झाली दुसरी बांधणी करायची, वा. फळं लागल्यानंतर तिसरी बांधणी करायची आणि चौथी बांधणी म्हणजे झाड मोडू नये म्हणून त्याला परत जे वायरचा आधार देऊन आणि झाड मोडून पडू नये
म्हणजे हो, त्याला हो. इतक्या मिरच्या होत्या नंतर किती मोडून जातं, पण वा. मोडलं नाही पाहिजे की त्याला परत ताराचा आधार देऊन चांगलं बांधून घ्यायचं. कलिंगडाचा मगाशी आपण हो. उल्लेख केला, कलिंगडाला पण सिकिंगचा आधार द्यावा लागतो. हो, आमचं जे आम्ही प्रोडक्शन करतो जास्त करून कलिंगडाचं, अरे वा. आणि कमी क्षेत्रात कलिंगडाचं प्रोडक्शन जादा कसं व्हावं याच्यासाठी कलिंगडाला आम्ही वेलीवरती घेतो. बर. सरासरी शेतकरी प्रोडक्शन याच्यावर जमिनीवरती घेतात, हा. पण आम्ही कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न मिळावं म्हणून कलिंगडासाठी ती पद्धतीचे अँगल तयार केले. ती पद्धती ती पद्धतीचे उभा पाईप आपलं अँगल, हा. आणि त्याला आडवा अँगल लावून 2 फुटाचं, आणि पहिलं टरबूजाची वाढ झाली थोडीशी 1 फुटापर्यंत की त्या वरच्या ती तारापासून त्याला सुतळीचा आधार द्यायचा. बर. सुतळीचा आधार देऊन त्याला वरती घ्यायचं, हा. आणि नंतर आपलं जे टरबूज आहे त्याचा असा आकार झाला समजा 250 ग्रॅमचा, हा. की त्यावेळेस त्याला आपण जे बोरासाठी याच्यासाठी जाळ्या वापरतो हो हो. ती जाळीत ते टाकायचं, आणि नंतर ते टरबूज वरती ते वरच्या जे वायरला बांधायचं. अरे म्हणजे वा. जेणेकरून टरबूजाचं वजन झाल्यानंतर ते पूर्ण वेल खाली येणार नाही. हा, कारण ते शेवटी वजनदार फळ आहे ना. वजनदार फळ असतं मी हे ते. सगळं का विचारतोय माहिती, हा. त्याच्या मागचं कारण असं आहे की मला वाटतं हे पारंपरिक पठडीमध्ये मोडत नाही, नाही. हे आधुनिक पठडीमध्ये मोडतं. हा उपक्रम तुम्ही राबवलात. मी आजचा जो मूळ चर्चेचा विषय आहे की आधुनिक पद्धतीने शेती करून प्रगतिशील शेतकरी जगन्नाथ दादा झालेले आहेत. आता मी मूळ मुद्द्याकडे येतो. महत्वाचा, अत्यंत महत्वाचा प्रश्न की ह्या सगळ्यासाठी जे पाणी लागतं, कारण शेती म्हटली की पाणी आलं, पाण्याशिवाय शेती होत नाही. ह्या पाण्याचं नियोजन कसं करता? पाण्याचाच विषय, पाणी जर नसलं तर शेती मोडून पडते. हे मी 20 वर्षाच्या अगोदर हेरलं होतं, आणि मी पण ते शोधत होतो की सगळ्या शेतकऱ्यासारखंच मला पण असंच मोडून पडावं लागेल आणि शेती सोडून दुसरं काहीतरी करावं लागेल. पण ठिबक सारखी नवीन पद्धत निघाली, आणि शेततळ्यासारखा एक नवीन उपक्रम निघाला, आणि विहिरीचं पुनर्भरण, आणि त्याच्यात मला दुसरी एक आयडिया सुचली की पहिलाच पाऊस पडतो आणि तो आपल्या शेतापासून वाहून जातो, हो. आणि नुसतं आपण पाहत बसतो, पाणी पडला उडून जातो, पाणी वाहून जातं, आणि आपल्याकडं त्या विहिरीत पण पाणी नसतंय आणि शेततळ्यात पण पाणी अरे, नसतं. अरे. आणि मग मी माझ्या शेतामध्ये बांधावर नाल्याच्या खेटून एक भूमिगत तलाव करण्याचा विचार अरे केला, वा. आणि शासनानं मला RKY मधून त्याला खोदण्यासाठी मदत दिली. पहिला पाऊस पडला की आपल्या तळ्यात पाणी साचते. जसं कॉटन सारखी पीक आहे, आपण ठिबक आथरून घेतलं, पाऊस पडला, हा. तळ्यात पाणी साठवून ठेवलं. पहिला पाऊस पडला की पहिल्या दिवशी लागवड करायची की दुसऱ्या दिवशी 5 मिनिटं फक्त तळ्यातलं जे साठवलेलं पाणी निसर्गाचं ते जर दिलं तर आपलं कॉटन 100% त्याचं म्हणजे लागवडीबरोबरच 25% त्याचं उत्पन्न वाढतंय. वा. कारण वेळेवर लागवड ही पिकासाठी खूप अत्यंत महत्त्वाची महत्त्वाची आहे. असते. खरी वेळ गोष्ट. हुकला नाही पाहिजे, हो हो हो. आणि ते आपल्याला शेततळ्यामुळे आणि साठवलेल्या पाण्यामुळे 100% 100% मिळते. बरोबर. या व्यतिरिक्त मी माझ्या विहिरीपासून जे नाला गेला तर त्या नाल्याचा विहीर जवळ असल्यामुळं विहिरीच्या बाजूला एक खड्डा खोदून घेतला, आणि त्याच्यामध्ये दगड गोटे भरले, आणि पाईप तो विहिरीमध्ये काढला पुढचा भाग, आणि जे वाहणारं पाणी त्या गड्ड्यात सोडलं, आणि ते गाळून सनी पहिलं पाणी काही विहिरीत साठवता येतं, हा. काही आपल्या रेन हार्वेस्टच्या तळ्यात साठवता येतं. बरोबर. आणि चांगलं आमच्या बाजूला डोंगर आहे, हा. चांगलाच जर पाऊस पडला आणि विहिरीला जर भरपूर पाणी आलं, माझ्याकडे एक 1.5 कोटी लिटरचा शेततलाव आहे. अरे बापरे. आणि त्या तलावामध्ये मी ज्या वेळेस पाऊस पडतोय आणि पाऊस पडते वेळेस शेतीला पाणी द्यायची काही गरजच नसते पिकाला, बरोबर. त्यावेळेस आपल्या मोटारी बंद असते, विहिरीत पण पाणी असते, हो. आणि मग ते पाणी आपण तसं ठेवल्यानंतर ते तर तसं राहत नाही. पण तळ्यात आपण जर साठवून ठेवलं आपल्या साठवण तळ्यामध्ये, ज्यावेळेस आपल्याला भाकरी पडत, हा. आणि ज्यावेळेस शेवटच्या टप्प्याला आपल्याला पाणी कमी पडन, कारण आज काय झालं, चौकड सारख्या विहिरी झाल्या, एक ज्यावेळेस विहीर पिकाला पाणी द्यायला लागलो आपण, हे सगळ्या मोटारी चालू होत्या, आणि लगेच जमिनीतलं पाणी संपतं, बरोबर. आणि कारण पाणी एकाच वेळी सगळ्या मोटारी चालू एकाच वेळी होतात. मोटर बरोबर. चालू होते, हो. आणि त्यामुळे काय होतं, आपल्याला जे शेवटी जे पाणी लागतंय पिकाला ते पाणी मिळत नाही, आणि ते पाणी मिळत नाही त्याच्यामुळे आपलं एका पाण्यातून पीक जातंय. आणि आपण जर शेततळ्यात पाणी साठवून ठेवलं, शेवटचं पाणी जर आपण त्या ठिबकद्वारे म्हणा का स्प्रिंकलरद्वारे म्हणा जर दिलं, तर आपलं शेवटच्या एका पाण्यातून पीक व्हायला जात नाही, वाया कारण जात नाही, आपल्याकडे बरोबर. पाणी असतंय. आणि आपल्याला हमीची शेती कशी करावं, आपल्याकडे पाणी साठेल असल्यामुळे आपल्याला हमीची शेती करण्यासाठी उत्साह असतो, वा. कारण आपलं पीक जाणार नाही, कारण शेतीला आज खर्चच आहे. पहिलं कसं पारंपरिक शेतीमध्ये गावरान बियाणं होतं, हो. घरचे बैल होते, घरचं खत होतं. आता कसं झालंय, ट्रॅक्टरनं नांगरट, दुकानातलं बियाणं,
आणि सगळं विकतच आहे आणि सगळं विकतचं टाकून जर ते जर एका पाण्यावरून जर जात असलं तर तो शेतकरी मोडून पाडणार. मामा, आमचे इतर जे सगळे शेतकरी बांधव आहेत, जो हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत आवडीने पाहतायत, त्यांना काय मार्गदर्शन कराल? मी शेतकऱ्याला एकच संदेश देऊ शकतो, कारण मी शेतकऱ्याचे मुलगा आहे, गरिबाचाच मुलगा आहे आणि गरिबी मी खूप ओळखली आहे आणि श्रीमंत मी खूप पाहिले आणि श्रीमंतीतून खाली पण येणारे पाहिले. कारण ते खाली का आले? शेतीचं नियोजन नाही केलं त्यांनी, पाण्याचं नियोजन नाही केलं त्यांनी, खताचं नियोजन नाही केलं त्यांनी. शेतीला आता नवीन नवीन पद्धती लागते. तुम्हाला ठिबकची गरज आहे, पाण्याची गरज आहे, तुम्हाला स्प्रिंकलर सारख्या गोष्टीची गरज आहे. दुसरी गोष्ट आपल्याला यांत्रिकीकरणाची गरज आहे. म्हणजे तुमचं रोटावेटर असो का, बरोबर. तुमचं लाईन नसली तर जनरेटर असो, अशा नवीन नवीन गोष्टीची आपल्याला आज त्याच्यामध्ये थोड्या थोड्या अगदी. पद्धतीनं उभा करण्याची गरज आहे. आणि एकदा शेतकरी उभा करू शकत नाही, पण शेतकऱ्यांना जर आपलं एक कुटुंब एकत्र ठेवून, कारण कुटुंब एकत्र असलं तर या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात. एकटा दुकटा शेती करू शकत नाही. कारण मी आज जे कृषीभूषण झालो, तुमचा कृषीरत्न जर झालो तर माझ्या कुटुंबाच्याच याच्यावर झालो. कारण सगळं कुटुंब राबत आहे आणि कुटुंब राबतंय म्हणून मला पुढच्या गोष्टी सुचत आहे. हा, तर हे सगळं कुटुंबातले अलग अलग सदस्य असतात आणि अलग अलग पद्धतीनं सगळे कामं करतात आणि सगळ्या त्या कामाचा फायदा सगळ्याला मिळतो. मामा, आपण कार्यक्रमात आलात, मी आपले खूप खूप आभार मानतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.